मला वाटलं की या गोष्टीवरती आपण थोडंसं बोलावं। विष्णू सखाराम खांडेकर साहेबांनी त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सुख आणि दुःख हे आपल्या जीवनातील त्रिवेणी संगम आहे। या संगमाच्या माध्यमातून मनुष्य आपलं जीवन जगत असतो। जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून तो सुखाच्या माध्यमातून सुखाच्या पाठीमागे लागलेला असतो। किती दुःख आले तरी दुःखाच्या दुःखातून मार्ग काढून तो सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत असतो। कधी जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये असेल जसे मनुष्याचे 4 अवस्था आहेत, ब्रह्मचारी अवस्था असेल, गृहस्थ आश्रम असेल, तो वानप्रस्थापित आश्रम असेल, शेवटी तो संन्यास आश्रम असेल। या प्रत्येक आश्रमाच्या वेळी त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याला सुख लाभत असतं। विद्यार्थी दशेमध्ये चांगले मार्क मिळवणे, उत्तम यश मिळवणे म्हणजे सुख असतं। आणि जसजसे तो हळूहळू पुढे जात असतो, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर चांगल्या भौतिक गोष्टी, चांगल्या वस्तू, चांगल्या सोनं नाणं या भौतिक सुखामध्ये त्याचा जीव गुरफटला जात असतो। या भौतिक सुखाला तो सुख मानत असतो। मग त्याच्यानंतर तो पुढे जर गेला वानप्रस्थापित आश्रम, त्यामध्ये काही काळ गेल्यानंतर त्याला संसारापासून थोडं ज्याला आपण रिटायरमेंट म्हणतो, रिटायरमेंट मिळण्याचं चालू झालेलं असतं, तेव्हा त्याची सुखाची वेगळी व्याख्या असते। आणि त्याचप्रमाणे जर पुढे गेला वानप्रस्थापित आश्रम, संसारापासून लांब जाऊन कुठेतरी अरण्यामध्ये संन्यासाची वृत्ती घेऊन त्या ठिकाणी थांबायचं, हे त्या काळाचं एक सुख आहे। प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेजनुसार सुखाची व्याख्या बदलत जात असते। की मॉर्टिन सेलिग्मन नावाचा एक पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा जनक ज्यांना आपण म्हणतो, जीवनात सुख शोधण्यासाठी प्रेमा मॉडेल त्यांनी सांगितलं। प्रेमा मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह इमोशन, जर आपल्याला जीवनात सुखी व्हायचं असेल, चांगल्या भावना, आनंद, समाधान होणाऱ्या भावना आपल्याजवळ असणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपण जीवन जगत असतो आपल्याजवळ पॉझिटिव्ह एनर्जी असणं गरजेचं आहे। निगेटिव्ह एनर्जी प्रत्येक वेळी आपल्याकडे असते, त्याच्यातून मार्ग करून आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीच्या माध्यमातून आपल्याला जीवन जगत आहे। ज्यावेळी आपण एखादा पदार्थ खातो, पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये कुठे पदार्थ अडकल्यानंतर आपल्या जिभेने काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो। ज्यावेळी आपलं जीव असतं, संपूर्ण 32 दात आपल्या तोंडात असतात, पण त्या अडकलेल्या भागामध्येच आपलं जीव जाऊन नेमकं ते घाण काढण्याचा प्रयत्न करत असतं। म्हणजे जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी असतात, त्या सकारात्मक गोष्टीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न न करता आपण त्या निगेटिव्ह थिंकिंगकडेच लक्ष देत असतो। म्हणजे जो कचरा असतो त्या कचऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। जीवनामध्ये अनेक ट्रेस आहे। आता चाकणपार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात MIDC एरिया जीवनात ट्रेस आहे। त्याच्यावरून एक गोष्ट मला आठवतो, एक मालक असतो, त्याचं पोल्ट्री फार्म असतं। पोल्ट्री फार्म असल्यामुळे अनेक कोंबड्या असतात, त्या अनेक कोंबड्यामध्ये एक कोंबडी म्हणजे भरपूर कोंबड्या, 100 कोंबड्या बाहेर असतात। तो मालक दररोज त्यांना दाणे टाकत असतो। मग दाणे टाकत असताना दररोज 2-2 अंडी त्या कोंबड्या देत असतात, दररोज 2 अंडी। मग एक दिवस तो मालक विचार करतो, मी यांना एवढं धान्य देतो तर कमीत कमी यांनी दिवसातून 2 अंडीऐवजी मला 10 अंडी द्यायला पाहिजे, 10 अंडी द्यायला पाहिजे। सगळ्या कोंबड्या एकत्र येतात। मालकाचं जे आहे डिमांड वाढत चाललेलं आहे की 2 ऐवजी 10 म्हणतात, म्हणजे कामाचं क्रेज वाढलेलं आहे। मग सगळ्या कोंबड्या एकत्र येतात, चर्चा करतात, सोमवारचा दिवस ठरवतात। सोमवारच्या दिवशी सगळे आणि कोंबडे परत एकत्र येतात। सगळे म्हणतात सगळ्यांनी 10-10 अंड्या दिलेल्या असतात।